विधानसभेतील पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी पावलं टाकण्यास सुरुवात केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठी कार्ड खेळलं जात आहे। मुंबईतील जवळपास 110 वॉर्डांमध्ये मराठी मतदारांची संख्या निर्णायक आहे। त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंसोबत युती झाल्यास मनसेला 40 जागा देण्याची तयारी असल्याचं बोललं जातं। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार? स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी। जनतेच्या मनात आहे तेच करणार असं विधान करत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीचे पुन्हा संकेत दिलेत। मुंबई महानगरपालिका ही अस्तित्वाची लढाई असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढची पावले टाकली जात आहेत। 227 पैकी 110 वॉर्डात मराठी मतदारांची संख्या निर्णायक असल्याचा उभाटा गटाचा अभ्यास असून या परिसरावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। याशिवाय राज ठाकरेंसोबत युती झाल्यास मनसेला 40 जागा देण्याची तयारी दाखवल्याचं बोललं जात आहे। मुंबईतल्या 110 वॉर्डात मराठी मतदारांची संख्या निर्णायक। वरळी, शिवडी, माहीम, लालबाग, परळ, दादर हे मुंबईतील मराठी बहुल भाग। भांडूप, घाटकोपर, जोगेश्वरी, दिंडोशी आणि बोरिवली या परिसरातील वॉर्डात 60% अधिक मराठी मतदार। ठाकरे ब्रँडला वाचवण्यासाठी मराठी मतदारांना भावनिक साथ घालत विजयाची मोठ बांधली जाणार। उभाठाच्या अभ्यास गटानं मनसेला 40 जागा देण्याची तयारी दाखवल्याची माहिती आहे। मनसेचा एकही नगरसेवक नसल्यानं 40 जागा समाधानकारक असतील असं गृहीत धरलं जात आहे। उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना प्रमुखांच्या ब्रँडचा उल्लेख करत मनसेसोबतच्या युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय। मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत भाजपवर निशाणा साधला। तर मनसे नेते संदीप देशपांडेंनी 2017 मधील राज ठाकरेंच्या भाषणातला सूचक अंश पोस्ट केला। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पायही छाटू असं या भाषणात म्हटलंय। मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत। मालकांचे नोकर तुम्ही, कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत। मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार? किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही। अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना, आम्ही बघू आमचं काय करायचं ते। राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी। कोणाच्याही पायासाठी ही मराठी माणसासाठी। पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेन। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी डिनर डिप्लोमसीचा आधार घेत आपल्या आमदार खासदारांना कानमंत्र दिलाय। तसंच या बैठकीत मनसेसोबतच्या युतीबाबतही चर्चा झाल्याचं समजतंय। हा जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन, तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, ते आमच्या मुनातने लावले तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झाले, कारण काय? हा प्रश्न विचारण्याचा त्यांना कोणाला असा अधिकार नाही। आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही त्यांच्या बाबतीत, आणि विचारलेलं सुद्धा। बघा, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या 2 प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे, बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरणार। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आता लक्ष केंद्रित करा। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं बांधणी करून कामाला लागा। मनसेसोबतच्या युती संदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्याही सूचना आहे। निवडणुकीमध्ये मनसेसोबत युती होईल किंवा नाही
याचा विचार करू नका, मात्र एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा. काल अमित शहासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले. अशा विद्वांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत. उबाठा गटाकडून मात्र रोज नवी विधानं केली जात आहेत. यांच्याकडनं जास्त उतावळेपणा दिसतोय. उबाठांचं वागणं हे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं काहीतरी चाललंय असं मला वाटतंय. उबाठाजी, ज्या वेळेला तुम्ही काकांना मांडीवरती बसवून काँग्रेसची भांडी घासत होतात तेव्हा तुम्हाला तुमचा भाऊ नाही आठवला? अहो, असं वागणं म्हणजे एक डोळा हेकना आणि किधर भी देखना असं होईल ना. मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा जीव आहे. राज्यात जरी पराभव झाला असला तरी मुंबईत आपलीच ताकद आहे हे ठाकरेंना दाखवून द्यायचं. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मुख्यत्वे मराठी मतदारांवर मदार असेल. अशा परिस्थितीत मनसेसोबत युती करणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं असं बोललं जात आहे. त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. मात्र राज ठाकरे सोबत येतील का, हाच सध्याचा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.